आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। पालिकेने सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे आणि त्यांच्या हद्दी सुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत। 2017 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला ज्या पद्धतीची प्रभाग रचना होती त्यात फारसा कोणताही बदल झालेला नाही असं दिसतंय। याचे नेमके काय पडसाद उमटू शकतात पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। सोलापूर पालिकेकडून प्रभाग रचनेत बदल नाही। अनेक प्रभागांची स्थिती जैसे थेच। राजकीय पक्षांमध्ये काही खुशी काही गमची स्थिती। सोलापूर महानगरपालिकेने प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल केलेले नाहीत हे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरून सिद्ध झालेलं आहे। पालिकेने अगदी प्रभागांचे क्रमांकही बदललेले नाहीत। या निवडणुकीसाठी 2017 मध्ये ज्या पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना होती तशीच कायम राहणार असल्याचंच दिसतंय। मतदारांची संख्या मात्र सद्यस्थितीत जुलै 2025 पर्यंत अखेरची निश्चित करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यात पुन्हा बदलही होऊ शकतील असंही पालिका प्रशासनानं सांगितलेलं आहे। वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या दिलेल्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाची सादरीकरण केलं। सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवर सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे। त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वॉर्डचं। कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्यतो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार बनवली आहे। त्या उपरही कोणाला जरी काही शंका असेल काय असेल तर ते लेखी स्वरूपात हरकत त्यात घेऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी सुनावणीची संधी सुद्धा आपल्याला दिली जाईल। सोलापूर महानगरपालिकेकडून प्रभाग रचना प्रसिद्ध। 2017च्या प्रभाग रचनेत मोठे बदल नाहीत। 2011च्या लोकसंख्येप्रमाणे तर 2017च्या पद्धतीनं प्रारूप प्रभाग रचना जाहीर। प्रभाग रचनेमध्ये मतदारांची संख्या जुलै 2025 अखेरपर्यंत निश्चित। 15 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेबाबत आक्षेप अथवा तक्रार नोंदवता येणार। 16 ते 22 सप्टेंबरपर्यंत सुनावणी होणार। 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सुपूर्द केली जाणार। 30 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगाकडे तपशील सादर केला जाणार। एकूण 26 प्रभागांपैकी 4 सदस्यीय प्रभाग 24 तर 3 सदस्यीय प्रभाग 2। एकूण 102 नगरसेवक संख्या, 51 महिला नगरसेवक असणार। पालिकेकडे 2011च्या जनगणनेनुसार 9,51,558 मतदारांची नोंद। 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केलेला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेईल आणि त्यानंतर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगरविकास विभागाला आणि नगरविभागास अल्टिमेटली राज्य निवडणूक आयोगाला हा पूर्ण जो वॉर्ड फॉर्मेशनचा जो अंतिम हे असेल आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल। 102 सदस्य असणार आहेत, त्यामुळे 26 प्रभाग होत आहेत। 24 प्रभाग हे 4 मेंबरचे आहेत आणि 2 प्रभाग आहेत ते 3 मेंबरचे आहेत। जो आपल्याकडे 1,38,000 शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि 17,000 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे। दरम्यान पालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेनं प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर काही राजकीय पक्षांनी याबाबत विरोध दर्शवलाय। सोलापूर शहराची लोकसंख्या आता वाढलेली आहे, त्यामुळे नागरी समस्यांमध्ये सुद्धा वाढ झाल्यानं नगरसेवकांच्या संख्येतही वाढ होणं गरजेचं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मत नोंदवलंय। तर काही राजकीय पक्षांनी तर निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं निवडणुकांसाठीची रणनीती आखून आपण तयारीला लागल्याचं म्हटलंय। प्रभाग रचनेमध्ये 2011च्या जनगणनेनुसार 2017ला प्रभाग रचना झालेली होती। आज तीच प्रभाग रचना झालेली आहे। मतदार कमी करणं, प्रभाग लहान करणं आणि नगरसेवक वाढवणं गरजेचं होतं, कारण लोकसंख्या वाढली त्या पद्धतीने नागरी समस्या वाढल्या। उमेदवार महापालिकेचे वाढणं गरजेचं होतं, नगरसेवक वाढणं गरजेचं होतं, पण महापालिकेने कोणतीही ती भूमिका घेतलेली नाही। अधिकाऱ्यांनी कोणताही त्यामध्ये बदल केलेला नाही आहे। फक्त लोकसंख्या आणि मतदारसंख्या ह्याच्या आकड्यांमध्ये काही गोष्टींचा फरक पडलेला आहे, पण प्रभाग रचना जी 2017ला होती तीच आहे। येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्शन येणार आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्ष प्रचंड ताकदीनं सगळ्या गोष्टीसाठी तयारी करतो आहे। प्रत्येक प्रभाग रचनेचा आज झाल्यामुळं आम्हाला आता कशा पद्धतीनं तिथं कार्यकर्ते आहेत, जिथं नाही आहेत तिथं कशा पद्धतीनं उभे करता येतील याच्यावर आमचं काम चालू आहे।
पालिका निवडणुका या जाहीर होतीलच, पण प्रभाग रचनेवरून काही राजकीय पक्ष समाधानी दिसतायत तर काही पक्षांनी यात बदल होणं गरजेचं असल्याचं म्हणत नाराजी दर्शवली आहे. त्यामुळेच आता प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनांवर हरकती मोठ्या संख्येनं येणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.